निवडणुकीसाठी आता अवघ्या काही तासांचाच कालावधी शिल्लक आहे। अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक असताना प्रत्येक उमेदवार व त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। गेल्या अनेक दिवसापासून प्रचाराची राळ उठवल्यानंतर मतदारांपर्यंत पोहोचत असताना प्रत्येकानेच प्रयत्नांची शर्त केली, कोणताच मतदार राहू नये यासाठी काळजी देखील घेतली। गेल्या वेळी असणाऱ्या वॉर्डपेक्षा यावेळी प्रभाग असल्याने अनेकांची धावपळ निश्चितच झाली। मात्र अशा परिस्थितीत प्रत्येकाने आपले मत मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला। मतदारांपर्यंत आपली भावना पोहोचत असताना प्रत्येकाने भविष्यात करावयाच्या अनेक कामांचा वेग घेतला। नजीकच्या काळात यातील किती कामे पूर्ण होतील याबद्दल विचार मंथनच करावे लागेल। मात्र तूर्त संगमनेर नगर परिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराने जसे आपण सहजरित्या याकडे पाहिले की लहानपणी ज्या पद्धतीने पत्त्याचा एखादा किल्ला तयार करावा त्या पद्धतीने प्रत्येक उमेदवाराने सुरुवातीला राजकीय पक्षाच्या उमेदवार मिळण्यासाठी संघर्ष केला। राजकीय पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतर प्रत्येक मतदारांपर्यंत भेटत असताना प्रत्येक उमेदवाराची गमछाट झाली। निवडणुकीच्या काळात आवश्यक असणाऱ्या सामदाम दंड नीती भेद अशा सर्वच गोष्टींचा वापर केला आणि आता या सर्वांचीच परीक्षा होणार आहे। संगमनेर शहरातील शुद्ध मतदार आपले प्रतिनिधित्व निवडणार आहे। संगमनेर शहरातील शुद्ध जनता प्रतिनिधित्व निवडत असताना कशा पद्धतीने निवडेल यासाठी अद्यापही काही काळ थांबावे लागेल। मात्र पत्त्याच्या या बंगल्याप्रमाणे आज प्रत्येक उमेदवाराची अवस्था झालेली आहे। न जाणो इतक्या कष्टाने निर्माण केलेला हा पत्त्याचा बंगला अचानकपणे अशा पद्धतीने कोलमडला तर हीच भीती अनेकांच्या चेहऱ्यावर आज दिसत आहे। अनेक जण तर होऊन जाऊन निवडणूक अशीच भावना व्यक्त करीत आहेत। निवडणुकीच्या निमित्ताने संगमनेर शहराच्या अनेक विभागात दिसणाऱ्या चित्राचे वर्णन आम्ही करणे योग्य ठरणार नाही। मात्र निश्चित संगमनेर नगर परिषद निवडणुकीत सामदाम दंड नीती भेद या सर्व गोष्टींचा वापर करण्यात आला आहे। प्रशासकीय यंत्रणा देखील या निवडणुकीसाठी आता सज्ज झाली आहे। येणाऱ्या निकालात शून्य संगमनेरकरांनी कोणत्या उमेदवाराचा चेंडू पैलतीने टोलवला, कोणता उमेदवार काहीच रणा न करता बाद झाला या सर्वांसाठी अजूनही काही वेळ प्रतीक्षाच करावी लागणार आहे।